एक जावाई नवीनच निघाला सासरवाडीला. म्हणजे मला त्यांच्याच मुळे लक्षात आलं बा. अगदी तो श्रीमंताचा जावाई असावा. आच्छरदानी मच्छरदानी 4-5 जणांची तानातानी निघाला. निघाल्याच्या नंतर आईला विचारलं जाऊ का सासरवाडीला, काय काम आहे? काही नाही, पत्नीला आणायला जातो पहिल्यांदाच. आई म्हटली बाबा माझ्या काही हातात नाही, माझ्या होता हातामध्ये पण आता तुझ्या बापाच्या हातात देऊन टाकलं. बापाला विचारलं बाबा मी जाऊ का सासरवाडीला, पत्नीला आणायला जातोय, पहिल्यांदाच जातोय. बापाने सांगितलं तू जाऊ नको मी जातो. ते जरा पुढचं होतं बळीराम महाराज. ते म्हटले हे बघा बाबा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तुमच्या पत्नीला मीच आणायला गेलो होतो का? तुमच्या लक्षात येते का? मग ठीक आहे. तुमचं म्हणजे मम्मीला तुमच्या पत्नीला मीच आणायला गे. बाबा म्हटला बोलू नको, बाबा सांगू नका मी जाणार आहे आणायला. बाप म्हटला कर काय करायचं तर. परत आला आईकडे. लेकरू कितीही मोठं झालं तर आईचं लाडकं असतं. आईला विचारलं आई जाऊ का? आई म्हटली हे बघ गड्या सासरवाडीला जातोय, भरपूर खोडी आहे तुझ्या अंगात. दिसायला जरी चांगला असेल तरी खोडी भरपूर आहेत ना. इतक्या खोडी आहेत की तुला खाण्याचा दम निघत नाही, गाचा खायची सवय, 10-5 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय. पहिल्यांदाच जातोय सासरवाडीला, चव घालून घेण्यापेक्षा जाऊ दे बापाला. तो म्हटलं नाही मी जाणार आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की 6 नंतर तुला दिसत नाही, रात आंधळ आहे. आणि हे जर सासरवाडीला कळालंच, एक तर मुलगी भेटतच नव्हती. आपण 10-5 लाख रुपये दिले मुलीच्या बापाला मग मुलगी करून आणली. बरेचसे गोंधळ आहे. गोंधळ असा आहे भलता गोंधळ महाराज. अगदी आळंदीमध्ये मुलीची संस्था चालवत असताना ह्या सगळ्या गोष्टीचे अनुभव येतात मला. बरेचसे गिऱ्हाईक ते त्यांचं बायोडेटा घेऊन आमच्या संस्थेवरती येतात. ताई 2-1 लाख रुपये तुम्हाला घ्या पण मुलगी पहा. इतकी वाईट परिस्थिती आहे. मुलगा काय करतो? आपल्या घरी 2 ट्रॅक्टर आहे, मुलगा करतो काय? नाही शेती सुद्धा भरपूर आहे, गाड्या आहेत, बुलेट आहेत, सगळे. मुलगा करतो काय? शिक्षण किती आहे? ते जर विचारत असाल तर मुलाची 10वी झाली, पास नाही तो, 2-4 विषय गेले फक्त. अशी परिस्थिती. आणि कोण नवरदेव होईन आमच्या घरी येईल काही सांगताच येत नाही. काल तर 70 वर्षाचा बाबा नवरदेव. म्हटलं अहो आणि चांगल्या मोठ्या घरातले. म्हटलं तुमच्याकडे आम्ही 2-3 महिन्यापूर्वी आलो होतो कार्यक्रमासाठी, तब्येत चांगली होती, आता एकदम तब्येत तुमची खराब झाली, काय झालं? तर त्यांची पत्नी जाऊन एक तर 2-3 वर्ष झाले आणि सुनबाई सांभाळत नाही. म्हटलं एकदम तब्येत खराब झाली, काय हाल आहे का तुमचे? आळंदीमध्ये राहा, तुमची व्यवस्था करून देते. तो म्हटला तसं काही नाही ताई, सगळेच गावातले मित्र म्हणत होते लग्न करू म्हणून थोडीशी ढेरी कमी केली, तब्येत थोडीशी कमी केली. तसा तो न कळणारा तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म. मला वाटते परमार्थाचं वर्म एकदा कळालं की परमार्थ चांगला निश्चिंतपणे करता येतो. निघाला. आईला विचारलं आई मला रात आंधळ आहे कसं करू? आई मला वाटते फायद्याच्याच गोष्टी सांगते. आईने सांगितलं तुला रात आंधळ आहे हे फक्त मला आणि तुझ्या बाबालाच माहिती आहे, बाकी आतापर्यंत कुणाला आपण सांगितलंच नाही. एक काम कर, सासरवाडीमध्ये गेल्याच्या नंतर ही बातमी कुणालाही सांगू, लवकर घरी जा. आणि तिथं गेल्याच्या नंतर एक तर तुझं पहिल्यांदाच लग्न झालं, तुला बोलायचंही कळत नाही, बसायचंही कळत नाही. मूर्खस्य गात्रानी वर्धन्ति किंतुम तेषां ज्ञानम न वर्धन्ति. तुला कुठं काय बोलावं हे कळत नाही. मग तिथं गेल्याच्या नंतर जर एखादा पाहुणा भेटला सासरवाडीतला, अगदी घुगे साहेबांसारखे जरी एखादे भेटले तिकडंच बदनापूरला, तर मग विचारायचं काय बरं आहे ना तुमचं कामकाज कसं चाललंय, तुमच्या कामाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, भावी आयुष्य तुमचं उज्ज्वल आहे, असं त्यांना शुभेच्छा द्यायच्या. त्यांना विचारायचं तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे, समृद्धी गेल्यापासून तर बरंचसं चांगलं झालं. हे सगळं विचारायचं त्यांना. काय चाललंय काय नाही, पाऊस कसा आहे, जेवले का, तब्येत बरी आहे का, घरचे कुणी लग्नाचे राहिलेत का, कुणाचे लग्न झालेत का, हे सगळं विचारायचं. तो म्हटला नो प्रॉब्लेम, सगळं विचारतो. आई जाऊ दे सासरवाडीला, लक्ष द्या माझ्याकडे, माझा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे, मी एरवी जास्त अवघडात शिरत नाही. आला सासरवाडीला. आता सासरवाडी एवढी गोड होती की सासरा त्या गावाच्या बाहेरच उभा होता याची वाट पाहत. याला पहिल्यांदा सासरा भेटला. आता याला आईने सांगितलंच होतं विचारपूस व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांनी चालू केलं सासऱ्याला. मग सासरे बा काय चाललंय, बरं आहे, पाणी पाऊस एकदम टकाटक काम आहे तुमचं. सासरे बा मग तुमचं लग्न वगैरे झालंय का?
सासरा म्हटला, मूर्खा, माझं जर लग्न झालं नसतं तर तुझं लग्न झालं असतं का? मग तुम्हाला पोरं बाळ? सासरा म्हटला, गप घरी चल. म्हटलं, आता मग काय चाललंय तुमचं? पाणी पाऊस कसा आहे? सासरा म्हटलं, सगळं चांगलं आहे, घरी चला. आता पुढं जात असताना आईने सांगितलं होतं, एखादं मंदिर जरी दिसलं तर विचारायचं कशाचं मंदिर आहे. माहिती होती ना, ज्ञानामध्ये भर पडते. काय आहे? आता याला जात असताना विहीर दिसली. विहीर दिसली. त्या सासऱ्याला विचारलं, सासरे बा हे काय? सासरा म्हटला, विहीर आहे, दिसत नाही का? कोणी खाणली म्हणे विहीर? सासरा म्हटला, तुझ्या आणि माझ्या बापाने खाणली. चल म्हटलं घरी. आता घरी याला असं जवळच 6 वाजत आलते ना, टायमिंग, गाडी लेट होती थोडीशी. दुरूनच घर दाखवलं सासरे बुवाने. बघा ते घर आहे. म्हटले, मी जरा किराणा घेऊन येतो, तुम्ही घरी जाऊन बसा. आणि याचा टायमिंग सुरू झाला. याला घरच सापडे ना. घराच्या समोरच एक चाऱ्याची बुचुडी होती. बुचुडीच म्हणतात ना आपल्या इकडं, वळाई म्हणतात, सॉरी. आता याला वाटलं इकडं तिकडं जर मी कोपऱ्या कापऱ्यात बसलो तर दिसणार नाही, बरोबर आहे की नाही? इकडं तिकडं जर एखाद्या कोपऱ्यात मी जाऊन बसलो तर यांना दिसणार नाही, हे उगाच त्या ठिकाणी घाबरतील. मग आता जर वळाईवर मी जर बसलो तर सगळ्यांना मी दिसेल आणि ते मला घरात नेतील. हे गेलं आणि वळाईवर जाऊन बसलं. त्या सासरा आला, कसं तरी त्याला खाली काढलं, घरात नेलं. आणि घरात गेल्याच्या नंतर मग आता सासूबाईची कमाल. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जवयाचा मान. इकडून तिकडून, इकडून तिकडून, इकडून तिकडून मारी ती चक्रा 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 चक्रा. महाराज आल्यानंतर एवढ्या चक्रा नका का होईना, पण जावाई आल्याच्या नंतर कोंबडीवाणी तिकडून तिकडं. मग तो स्वयंपाक, मग काय करायचं? साधा स्वयंपाक करायचा ना का? नाही, मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आता पुरणपोळीच्या स्वयंपाकाला टाईम लागतो, बराच टाईम झाला. सासूबाईंनी जेवायला वाढवलं आणि त्या ठिकाणी जावाई जेवायला बसले. पण बसले तर रात आंधळं होतं, बारीक दिवा लावलेला होता. जावाई भिंतीकडं तोंड करून बसला. सासूने इकडं जेवण वाढलं. सासूबाई जेवण म्हणे, इकडं पाठीमागं वाढलंय जावाई बुवा, तिकडं भिंतीकडं काय तोंड केलं तुम्ही? जावई म्हटलं, काही नाही. म्हटलं, आता कळू द्यायचं नव्हतं ना. काही नाही, भिंतीचा कलर बघतो म्हटलं कसा दिलाय. तर स्टेअरिंग फिरल्यावानीच फिरला जागीच, बरोबर. ताटावर आला, पोटभर जेवायला लागला. आता आजही खेड्यापाड्यामध्ये जनावरावरती एवढे प्रेम करतो आपण की सगळे आपल्या घरामध्ये संध्याकाळची वेळ आला, बकऱ्या, ते टोनगे घरामध्ये असतात. आता हा जावाई जेवायला बसला, शेजारी टोनगा बांधलेला होता. टोनगा म्हणजे आता त्या टोनग्याला जर गडबडीमध्ये शेतकऱ्यांनी माझ्यापेक्षा जास्त अभ्यासू आहात तुम्ही, माझं एवढं वय नाही तुम्हाला अनुभवा नाही सांगायला. पण टोनग्याची गोष्ट अशी आहे, शेतकऱ्याने जर गडबडीमध्ये त्याला सोडलं तर ते आईकडे जातच नाही. ज्याने सोडलं त्याला दणका पिण्यासाठी. आणि ते टोनग शेजारी, हे टोनग त्याच्या शेजारी जाऊन बसलं जेवायला. ह्या टोनग्याला ते टोनग दिसलंच नाही. जेवायला बसला, पुरणपोळीचा बेत आहे, मस्त चुरून मुरून खायला सुरुवात केली. एक पुरणपोळी खाल्ली, दुसरी आणली. टोनग्याने पाहिलं, टोनग्याची नजर त्या पुरणपोळीवर गेली. शेजारच्या टोनग्याने कार्यक्रम चालू केला पुरणपोळी उचलण्याचा. एक पोळी उचलली, सासूबाईने दुसरी वाढली. सासूबाईने पाहिलं, तिसरी पोळी वाढली. जावाई बुवा, तुम्ही नुसता भातच खाताय, पुरणपोळी टोनगा खातोय. आता काय बोलावं, सांगायचं नाही, कळू द्यायचं नाही. तो जावाई म्हटला, सासूबाई मला वाटतं तुमच्या जास्त प्रेमातलं असावं हे टोनग. काही टोनगे काहीच कामाचे नसतात पण प्रेमाचे असतात ना. मला वाटलं तुमच्या प्रेमातला असावा, घरात बांधलं म्हणून मी एकही शब्द बोललो नाही. एवढ्या 2-3 पोळ्या त्याने खाल्ल्या. तुम्ही म्हणताय त्याला खाऊ देऊ नका. हे बघा सासूबाई, मी काही कमी नाहीये. आता येऊ द्या टोनग्याला. आता येऊ द्या म्हटले टोनग्याला. आला की बघतोच त्याच्याकडे अशा बाह्या पाठीमागं गेल्या. सासूबाई सुद्धा पळत गेली. मग तूप लावून आणली तिने पोळी. जशी सासूबाई तुपाची पोळी घेऊन आली, याला वाटलं टोनगाची की गाय. असा पाठीमागं हात केला आणि फार दिशी ठेवून दिला. अनुभव आहे. मरल ना एवढ्यात सासूबाई, घेणार नाही तिला दीपक हॉस्पिटलला सुद्धा. मला वाटतंय हा देह देवाला समर्पित असावा.
संसारामध्ये जर जास्त सखोल आपण गेलो तर आपल्याला फटके याच्याशिवाय जास्त काही मिळत नाही, चटके आणि फटके. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. म्हणून देह ज्या तुकोबरायाने देवाला अर्पण केला ते तुकोबराय अनुभव सांगतात. मी नामघोष करतो तीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. अगदी मधुर भाषेमध्ये भगवंताचं चिंतन भजन त्या गोपिका त्या ठिकाणी करत असतात. त्या गोपिका लाजत नाही. आज कथेला आपण जातोय, आपलं वय 80 वर्षाचं आहे. आज कथेला जातोय वय 80 वर्षाचं आहे. आज भगवान श्रीकृष्णाला भेटायला जातोय वय 80 वर्षाचं आहे. 80 वर्षाची गोपिका आजही त्या वृंदावनमध्ये नटूनच कीर्तनाला भजनाला येते. भाव लक्षात घ्या तुम्ही. 80 वर्षाची स्त्री सुद्धा कथेला नटून येते. हा भाव आहे भगवंतावरती असलेला. आपण चादरा घेऊन येतो, आपण अंगावरती काहीतरी घेऊन येतोय. मला वाटते त्या साड्या कपाटातल्या कधीतरी बाहेर काढल्या पाहिजे. कधीतरी मंदिरामध्ये कीर्तनासाठी सप्ताहासाठी. आपल्या इकडं पद्धत चांगली आहे. अगदी मी काय जपानवरून आले नाही. आपल्या इकडे एवढी सुंदर पद्धत आहे की कालेच्या दिवशी आजही आपल्या गावामध्ये दिंडी काढली जाते. मला वाटते एकादशीला सुद्धा अकोल्यामध्ये असते दिंडी. आणि त्या दिंडीमध्ये सगळ्या महिला कळशी घेऊन असतात, मुली असतात. ही प्रथा आहे वारकरी संप्रदायाची. आनंद आहे. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. भक्ती करणाऱ्या व्यक्तीने म्हणावं, तेव्हा तू आमच्यासारखा होऊन पहा. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे क्या होते हैं आंसू, क्या दर्द होता है, क्या पीड़ा होती है, क्यों आंखें बहती है. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे. तेरे मुरलियों बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम